विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे संकटमोचक ॲक्शन मोडवर आलेत। उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीतेंसोबत महत्त्वाची बैठक घेतली। बंडखोरांच्या मंथणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला सुटली। शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी दिल्यानं बंडखोरी करत हिरेंनी उमेदवारी अर्ज भरला, तर गोकुळ गीतेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। दरम्यान संकटमोचकांच्या शिष्टाईला यश मिळून प्रसाद हिरे दराडेंना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जाते, तर गोकुळ गीतेंच्या भूमिकेबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याचं बोललं जातंय। बघा, 2 दिवस मी आहे, गिरीश भाऊ आता आलेले आहेत। नाशिकची निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर नेली की नाही मी? मग बस झालं। आमचा जो काय हेतू होता की नाशिकची निवडणूक राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतरच त्याच्यामध्ये तडजोड करावी, म्हणून गिरीश भाऊ आज आले। मी आज सकाळपासून होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही। मी अनेकांना भेटलो, मी स्वतः गणेश गीतेंना भेटलो, मी प्रसादजींना भेटलो, मी निलेशजींना भेटलो, पण ती काही राजकीय चर्चा नव्हती। आम्ही गप्पा मारल्या। नाही, गणेश गीते तर स्वतः होतेच ना। त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की आता मी आणि माझे मोठे बंधू राजकारणामध्ये आहोत। मला बोलून चर्चा केली काय किंवा त्यांना बोलून चर्चा केली काय, शेवटी सामंत कुटुंबाशी चर्चा होते। तशी गणेश गीतेंचा फॉर्म मागे गेल्यानंतर गणेश गीते हे देखील तिथले प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली। ते त्यांच्या धाकट्या भावाशी चर्चा करतील आणि गिरीश भाऊंशी उद्या सकाळपर्यंत बोलतील।